मागणी ते एकच सांगितलं म्हणजे महाराज, दुसरा अजिबात काय मागितलं नाही. कारण प्रपंचात कसं आहे, एक तुम्हाला जर पाहिजे असलं तर मग एक नवस बोलला की तेवढंच देते ते. मग पुन्हा ती संपलं की अजून दुसरं, नोकरी लागली की बायको झाली की मग लेकरू दे, लेकरात पोरगी झाली की पुन्हा वंशाचा देवा काय काय जीव लावते पुन्हा. तर हे अशा मागण्या चालतात. आणि मग ती पोरगडी झाल्यावर मग पुन्हा म्हणजे महाराज एकाच खोलीत राहता, आम्हाला काय तर बघा की म्हणजे प्लॉट एखादा, मग प्लॉट दिला की मग पुन्हा घर बांधायचं, घर बांधला की एका मजल्याचं 2 मजल्या करायचं. हे आपल्या मागण्या वाढत राहतात. ही कुठं चालतंय, ही संसारात चालतंय. आणि किती बी झालं कसलाही जगातला श्रीमंत माणूस, मग भारतातला अंबानी राहू द्या ना, विश्वातला ती दुसरा ती कोण राहतील ती राहू द्या, त्याला जरी विचारलं बाबा तू आता तुझं सगळं चांगलं आहे का, हे काय म्हणते अवघड आहे. काय सांगायचं म्हणजे मला कोणाला आपण जाऊन विचार बरं का तुम्ही. एक स्वभाव आहे चांगलं जर आपण म्हणलं काय बाबा तुझं लय चांगलं चाललंय असं जर एखाद्याला म्हणलं ते काय म्हणते, माझं कुठं चांगलं चाललंय बाबा, माझं काय चाललंय म्हणजे चांगलं दुसऱ्या. आणि मग शहाणा जर म्हणलं, एखाद्याला जर म्हणलं आपण हे तू मूर्ख म्हणलं, हे मी शहाणा होती म्हणते, म्हणजे चांगलं म्हणलं की दुसऱ्याच आणि शहाणपण म्हणलं की स्वतःच. मग त्या शहाणपणासाठी कुणाकुणाचं भांडणं, शहाणपणासाठी भांडणं बापाचं लेकाचं, भावा भावाचं, बहिणी भांडत नाहीत का, मी शहाणी का भांड, नवरा बायको तर आहेत का, नवऱ्याला काय वाटतंय बायको ना ऐका म्हणायची किंवा तर मला एवढं काय द्यायला घेऊ नका, काय झालं तर आपण सगळे सत्ता करू अरे म्हटले मला. आणि बायकोला काय आवडतंय, नवऱ्यानं कोण कोणाचा ऐकायचा प्रश्न आहे. म्हणजे शहाणपण म्हणजे ती मी, आणि चांगलं म्हणलं की कधी आपण चिंतन केलं का वृत्तीवर केलं नाही, पण करा. स्वतःला शहाणं समजतंय पण स्वतःला चांगलं म्हणत नाही, ही सगळ्या मान्यता खेळ आहे. हो, आपण जर स्वतःला शहाणं समजलो तर आपण आपलं चांगलं आहे असं म्हणायला काय हरकत आहे. माझं सगळं चांगलं आहे, मस्त आहे, पांडुरंगाच्या कृपेनं सगळं माझं चांगलं आहे असं कोणच म्हणत नाही. पण विषाणा असं म्हणते, किती बी कीर्तनकार काही बी सांगू द्या, याला काय कळत गेल्यावर बरं का, ती असताना मांडून नाही एकदा त्याला कंबर सोडून गेलं काय कळते त्याला, लय म्हणजे रोज एखादं बघतो कटाळा. म्हणजे शहाणपण म्हणजे स्वतःच. आणि सांग मग त्याला चांगलं म्हणलं की बघा लोकांना आता ज्ञानेश्वरी सांगते ओम नमोजी आद्या वेद प्रति पाद्या जय जय आत्मरूप देव. हा प्रत्येकाचा आत्मरूप आणि देव सेमच आहे. म्हणजे महाराज आपल्याला देव दुसरीकडे हुडकायचा नाही, देव आपल्यातच आहे. मग एखाद्याला म्हणून बघा तुम्ही देव आहे म्हणा, ती काय म्हणते मी कुठला देव, देव म्हणजे चांगलं स्वीकारत नाहीत लोक. दृष्टांत सांगायला तुम्ही म्हणा एखाद्याला काय महाराज तुम्ही देव आहे, काय तुम्ही काय आवाज तुमचा, ती म्हणते माझं काय मग दुसऱ्या वेळेस त्याला म्हणून बघा काय महाराज तुम्ही देव आहे, हे नाही देव कुठलं, तिसऱ्या वेळेस म्हणा देव हे नाही हो, पुन्हा त्याला म्हणा तुम्ही तू श्वान आहे, तू कुत्रा आहे, ती गुंकल्याशिवाय किती राग येईल त्याला. म्हणजे चांगलं लोकांना पटतच नाही, पण वाईट जर गोष्ट लोकांना सांगितली ती चटकन पडते. का पडते महाराज, मनाचा स्वभाव आहे. मनाला चांगलं कधीच पटत नाही. मनाला देव धर्म चांगला आचरण खरं तर कधीच पटत नाही. किती बी खरं राहू द्या मनाला पटतच नाही, कारण तो मनाचा स्वभाव आहे. खोटं सांगितलं की लगेच पडतंय. दोघं नवरा बायकोचं सगळं चांगलं असतं हो, पण एखाद्यानं त्या नवऱ्याच्या हळूच काय सांगितलं तुझा नवरा तिकडे फिरावला, ते बाईला खरंच वाटतं. आता हिला आता लग्न करून यायला तिला म्हणजे खोटं लगेच पडतंय, खरं पटत नाही. म्हणजे महाराज असं असल्याच्या कारणामुळे महाराज देशी तरी पाहे पांडुरंगा मला प्रपंचातलं काहीच देऊ नको. प्रपंचातलं जर काही दिला असाल, आज मला तू चांगली नोकरी लावला, चांगली बायको दिला, चांगली संतती दिला, तरी उद्या मी तुला त्या संततीसाठी काय तर मागून घेईल. शेवटी पोरानं लाता घातल्यावर तर मी आतलं झोपायला मात्र कुठं जाते, कुठं जाते मंदिरात जाऊ. शाळेमध्ये कसं कुत्रे असतात ना, आणि मग तुम्ही म्हणता महाराज तुम्ही लेच कुत्र्यावर बरं द्यावं काय करावं प्रमाण वाढले म्हणजे
तुम्ही म्हणतात लयच बरं झालं महाराज कसं काय हं? मग ती मंदिरात जाते म्हणजे महाराज कुठं जाते मंदिरात मग आधीपासूनच मंदिरात जाऊन बसल्यावर बिघडलं असतं का पण नाही म्हणले महाराज हं? प्रपंच कितीही करा प्रपंचात कुणाचंच चांगलं झालं नाही का झाले कुणाच चांगलं आता इथं वयस्कर मंडळी आहे सगळी एकानं पण सांगावं की माझं प्रपंच करून चांगलं झाले एकानं पण सांगावं प्रपंच कुणाचाच चांगला नाही हो हं? कारण प्रपंचात कसा आहे संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ संसार दुःख मुळे एवढं ठीक आहे पण चहूकडे इंगळ ही लय महत्वाचं आहे